दुखी अशी असेल की यांना काही मिळालं नसल्यामुळे मंडावल करण्याकरता नाही करत आहे. आजही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले असलेले नेते, उपनेते साहेब हरकत नाही. मी कार्यकर्ता आहे. तुम्हाला जर माझ्याकडे इलेक्टिव्ह मेरिट वाटत असतील. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. विधान परिषद निवडणुकांचं वारं सुरू झाल्यानंतर, महाराष्ट्रामध्ये घुमायला लागल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राजकीय समीकरणं जी आहेत ती बदलताना पाहायला मिळालेली आहेत. अगोदर विधानसभेची निवडणूक झाली, मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या आणि आता विधान परिषदेच्या निवडणुकीचं पडघम वाजलेलं आहे. आणि या तीनही प्रकारच्या निवडणुकांमध्ये आपण बघितलंय की महायुतीचं जे पारडं आहे ते जड होतंय आणि महायुतीला लोकांकडून पसंती मिळते असं एक चित्र महाराष्ट्रामध्ये सध्या बघायला मिळतंय. अगदी विधान परिषदेच्या ज्या 17 जागांवरती निवडणुका होऊन घातलेल्या आहेत त्या 17 पैकी 6 जागांवरती मतदान प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच म्हणजे 18 जूनच्या अगोदरच 6 जागा ज्या आहेत त्या महायुतीने जिंकलेल्या आहेत आणि अगदी त्या बिनविरोध जिंकलेल्या आहेत. या 6 जागांपैकी एक महत्वाची जागा जी कोकणातली आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून ज्यांना अधिकृत उमेदवारी मिळाली होती ते बाळ मानेसर आपल्या सोबत आहेत. काल त्यांनी त्या उमेदवारीपासून आपला जो अर्ज आहे तो मागे घेतला आणि तिथे खासदार सुनील तटकरे यांचे जे चिरंजीव आहेत अनिकेत तटकरे यांचा मार्ग आता मोकळा झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही की त्यांची बिनविरोध निवड झालेली आहे. बाळ माने सर आपल्या सोबत आहेत. सर, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आभार व्यक्त करतो की तुम्ही वेळ दिलात आम्हाला. माघार घेण्याचं नेमकं कारण काय? मी कालपासून अनेक चॅनेलवर इलेक्ट्रॉनिक मीडियाला सुद्धा या संदर्भातल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. खरं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मला उमेदवारी दिली. महाविकास आघाडीकडून मी उमेदवारी अर्ज भरला. पण एकूण 1018 मतदार आहेत. यापैकी पक्ष चिन्हावरती निवडून आलेले आमच्या महाविकास आघाडीचे तत्कालीन हे सगळे मतं साधारणपणे 200च्या आसपास आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 55 आहेत. अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीची जेव्हा जागा वाटपाची बैठक झाली, सुप्रियाताई सुळे ताई होत्या, हर्षवर्धनजी होते, मिलिंद नार्वेकर साहेब होते, अनिल देसाई साहेब होते. त्यावेळेला जागा वाटपामध्ये कोणीच पक्ष त्या ठिकाणची उमेदवारी घ्यायला तयार नव्हता. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस आय किंवा शेतकरी कामगार पक्ष. मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आमचे मिलिंद नार्वेकर साहेबांनी सांगितलं की बाळ मानेसारखा कार्यकर्ता कोकणात आहे, उपनेता आहे, तो लढत असेल. पराभव आपल्याला समोर दिसतोय, पण विरोधी पक्षात आपले एकजूट करण्यासाठी जर तो लढत असेल तर आपण त्याला उमेदवारी देऊया. आणि म्हणून मग आदरणीय उद्धवजींनी मला उमेदवारी दिली. त्याप्रमाणे उमेदवारी अर्ज भरताना 10 सदस्य लागतात सूचक म्हणून. बरोबर. मला महाविकास आघाडीतले घटक पक्ष आहेत, शेतकरी कामगार पक्षानंतर आपला उमेदवारी अर्ज भरला. म्हणजे महाविकास आघाडीत असून बरं एक अर्ज नाही भरला, 3 अर्ज भरले. मला हे काही कळलं नाही की ती कशा करतायत, पण तो त्यांचा प्रश्न आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसचे जे मतदार आहेत, नगरसेवक किंवा इंडियन नॅशनल काँग्रेसचे जे नगराध्यक्ष नगरसेवक आहेत, यांनी मला सूचक म्हणून पण सही दिली नाही. मी महाविकास आघाडीचा उमेदवार. आता त्यावेळेला ते बोलणं उचित नव्हतं. पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 55 पैकी 40 नगरसेवकांनी मला बिना सायास आपला कार्यकर्ता, आपला उपनेता आहे म्हणून आनंदानं सह्या दिल्या. म्हणजे मी कोरा फॉर्म पाठवला होता तिन्ही ठिकाणी आणि त्यांनी सह्या दिल्या आणि मी फॉर्म भरला. पण त्यावेळेला माझ्या लक्षात आलं होतं की गडबड आहे महाविकास आघाडीतल्या मतांची. आणि मी संपर्क सुरू केला मतदारांना, तेव्हा बरेच जण देवदर्शनाकरता बाहेर निघून गेले होते. आता देवदर्शन होतं की लक्ष्मी दर्शनाचा लाभ मिळणार होता म्हणून ते गेले मला माहिती नाही. आणि म्हणून मग मी मिलिंद नार्वेकर साहेबांच्या पण कानावर घातला हा विषय की बाबा असं असं आहे आणि त्यामुळं थोडस जरा गडबड होते, टेन्शन आहे. मी निवडणूक लढायची आणि असा जर दारुण पराभव झाला, आमची पक्षाची 55 मतं मिळाली, बाकी मिळाले, तरी सुद्धा मेसेज वाईट गेला असता. महाविकास आघाडी अशी झाली, फुटली, तशी झाली. आणि घोडेबाजार ह्या ठिकाणी होत असतो. या 2 गोष्टी आहेत. एक तर घोडेबाजार टाळावा आणि दुसरं महाविकास आघाडीतलं जे सामंजस्य राहणं गरजेचं आहे, एकजूट, ती ठेवण्याकरता मी त्याला यशस्वी माघार घेणं म्हणतं. राजकारणामध्ये किंवा युद्धामध्ये प्रत्येक वेळेलाच काय आपण शहीद व्हायला पाहिजे, बलिदान व्हायला पाहिजे असं काय नाहीये. कधी कधी शिवाजी महाराजांची जी रणनीती आहे, आपल्याला 4 पावलं पुढे जायचं तर 2 पावलं मागे यायला काय हरकत आहे.
आणि म्हणून मी बरं. या ठिकाणी तो उमेदवारी अर्ज मागे घेतला. पण तुमचा आरोप आता महाविकास आघाडीच्या अन्य दोन पक्षातील जे लोकप्रतिनिधी मतदार आहेत त्यांच्यावरती आहे की त्यांना पैसे दिले असतील किंवा त्यांची मतं फोडली असतील. नाही नाही, परंतु मी संजय असं नाही, हा मी असं हा नाही म्हटलंय. त्यांनी माझा उमेदवारी अर्जाला सूचक म्हणून सही करण्याला सही त्यांनी संमती नकार दिली दिला, नाही. दिली नाही. हा बरोबर आहे. सही करण्याकरता बरोबर. संमती दिली नाही असावं. की बर. नाही, परंतु आता संजय राऊत जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जवळपास 6 म्हणजे सर्वच 6 ठिकाणी बिनविरोध करण्यासाठी 150 कोटींचा खर्च केलेला आहे, एवढा पैसा वापरलेला आहे निवडणुकीमध्ये. तर हा आरोप थेट तुमच्यावर पण होतोय मग. नाही, असं आहे, ते बिचारे रोज सकाळी 9 वाजता काही ना काही ते आरोप करतात. ती त्यांची प्रवक्ता म्हणून जबाबदारी आहे. बर. आणि कधी कधी असं असतं, काही अशा ब्रेकिंग न्यूज झाल्या पाहिजेत. नुसतंच झालं तर कसं होईल? आता 150 कोटी, आता 150 कोटी काय चिचोक आहेत काय, किंवा हे आहे काय, चणेकुरमुरे आहेत का? मी सोफिटेल हॉटेलमध्ये राहत होतो, त्यांचा आरोप आहे. तर सोफिटेल हॉटेलचे सीसीटीव्ही कॅमेरे पहा, तपासा. त्यामुळे बेछूट काहीतरी आरोप करायचे, एखाद्याची व्यक्तिमत्व खराब करायचं आणि लोक मग त्याच्याकडे संशयाने बघतात. हो, घेतला नसतील पैसे, घेतला नसतील पैसे. म्हणजे उद्या निवडणूक झाली असती ही, हम्म. आणि अनेक निवडणुका झाल्यात. मी 24ला निवडणुका लढलो. काय कोणी पैसे घेतले नाही? कोणी मतदान कसं केलं ते मला माहिती. मला ऑर्गॅनिक मतं मिळाली. मी एकही पैसा मतदाराला 24च्या निवडणुकीला दिली नाही. कार्यकर्त्यांच्या काय गाडागोडी प्रचाराला खर्चच केला. अहो, मला 75,000 मतं मिळाली काही न करता. ही लोकशाही आहे. आणि त्यामुळं हा जो काय आरोप होतोय, हा कदाचित बाळमानेला पक्षातून घालवण्याची त्यांनी कोणी सुपारी घेतली असावी. आणि त्यामुळे कदाचित असेल हा आरोप. कारण बाळमाने उद्धवजींच्या जवळ चालला होता. उद्धवजींचं आणि माझं खूप चांगलं बॉन्डिंग तयार झालं होतं. रश्मी वहिनींचे आमचे चांगले संबंध होते. आदित्य साहेबांचे होते. काही काही लोकांना आपणच असलं पाहिजे मातोश्रीवर. दुसरे कोणीच असता कामा नये. त्याच्यातून कदाचित हा वैफल्यग्रस्त भूमिकेतून आरोप झाला असेल, किंवा त्यांच्याकडे कोण आलं नसेल तोडपाणी करायला, म्हणून असेल. बरं, तुम्ही लढाईचा उल्लेख केला की काही लढाई म्हणजे प्रत्येक लढाईमध्ये आपण शहीद झालंच पाहिजे, बलिदान केलंच पाहिजे. ह्यासाठी काय सगळ्या लढाया नसतात. परंतु काही लढाया ह्यासाठी पण असतात की म्हणजे जिंकण्यासाठी नसतात, परंतु हे दाखवण्यासाठी असतात की आम्ही मैदानात आहोत, आम्ही लढत आहोत. तर ही लढाई तुम्ही त्या पद्धतीने का का नाही लढली? म्हणजे चांगला माघार प्रश्न. घेण्यापेक्षा ती हा ती तुमचा लढाई आम्ही चांगला लढतोय. हा. हा तुमचा चांगला प्रश्न आहे. असा एक मागचा किस्सा सांगतो 2 मिनिटात. 2009-10च्या दरम्यान पृथ्वीराज चव्हाण बाबा हे केंद्रातला राजीनामा देऊन राज्यात मुख्यमंत्री झाले. आणि त्यापूर्वी ते जेव्हा राज्यसभेचे सदस्य झाले, खासदार, तेव्हा भाजपा शिवसेना सत्तेत नव्हते. आमच्याकडे काय मतं कमी होती. आणि एक गुडफेथ मध्ये गडकरी साहेबांनी त्यावेळेला ती उमेदवारी त्यांची बिनविरोध झाली. आमच्यावर टीका झाली त्यावेळेला, बिनविरोध का झाली? आणि मग योगायोगानं त्यांनी तो खासदारकीचा राजीनामा दिला आणि ते महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून आले. त्या ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर झाली. कोणीच लढायला तयार नाही. गडकरी साहेब राष्ट्रीय अध्यक्ष होते, विनोद तावडे साहेब जनरल सेक्रेटरी होते. ते मला म्हणाले, "अरे, आपण आता लढलं पाहिजे." आणि मी उमेदवारी अर्ज भरला. आमच्याकडे सेना भाजपची 93 मतं होती आणि मनसेची राजसाहेबांची 12 मतं होती. शेकापची मी 105 मतं घेऊन मी धारादेवती पडलो. पण मग लोक अशी पण म्हणतात, बाळमाने पडणाराच उमेदवार, पडणाराच उमेदवार, म्हणजे लढलं तरी असंच, नाही लढलं तरी आता नाही लढलो म्हणून असं. तर हे सगळं होत असतं. फार काय त्याच्याकडे बघायला, कारण आम्ही 40-40 वर्ष राजकारणात काम करतोय. मी राष्ट्रीय स्वयंसेवक स्वयंसेवक आहे. ती विचारधारा आहे. एकात्म मानव दर्शन पंडित दीनदयाळ उपाध्यायांचं, ही आमची आयडिओलॉजी आहे. आणि त्यामुळे हे असं कोण बोलणारे बोलतील, पण मी कसं आहे हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे कदाचित ह्यांची पोटदुखी अशी असेल की यांना काही मिळालं नसल्यामुळे मंडावल करण्याकरता आज ते बेछूट आरोप माझ्यावर करतात. नाही, पण हे आरोप आता म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या जवळ तुम्ही होतात आणि तुम्ही त्यांच्या जवळ राहू नये म्हणून काही लोकांनी असं काम केलं असं तुमचं हो, म्हणणं आहे. विनायक मग राऊत साहेबांनी ही सुपारीच घेतली होती. ते मला नाही नाही, पक्षप्रवेश. विनायक विनायक राऊत यांच्यावरती आपण बोलूया पुढे, परंतु तुम्ही त्यांचा आरोप खरं करण्या इतपत असं नाही झालं का मग? म्हणजे तुम्ही जर पक्षात राहिला असता तर तसे आरोप करता आले नसते किंवा तुम्ही सर, तुमची बाजू ठाकरे जवळ मांडता आली असती की मी बघा माहिती आहे मला की पराभव होणार आहे तरी मी तुमच्या बरोबर आहे आणि हे लोक माझ्याबद्दल असे आरोप करतात, असं करता आलं नसतं का? नाही नाही, गंमत अशी आहे याच्यात. कसं आहे, मी होतो रत्नागिरीला, ते होते इकडं. आता 3 वाजताचा उमेदवारी अर्ज, 4:30 वाजता लगेच हकालपट्टी, 1.5 तासात. इतकं काय आहे?
याचा तर माझं उलट म्हणणं आहे, ह्यांनीच सुपारी घेतली माझी हकालपट्टी करण्याची काही लोकांकडनं. त्याचं आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे. पण ठीक आहे, माझं काय म्हणणं, हे सगळं करणार, आरोप होतच असणार. मी कसा आहे महाराष्ट्राला माहितीये. मी 40 वर्ष राजकारणात, 5 वर्षी मी आमदार होतो. वेळोवेळी पक्षानं मला उमेदवाऱ्या दिल्या. 99 ची उमेदवारी मी फक्त मागितली. 2004, 2009, 2014 माझ्या निवडणुकीच्या प्रचाराला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी रत्नाला आले होते. म्हणजे माझ्याकडे कधी कॅलिबर आहे म्हणून ते आले ना, म्हणून मला बरोबर. उमेदवारी दिली ना. बरं, पक्षानं मला सांगितलं 19 युती आहे, तुम्ही उदय सामंतला मदत करा. आमचा संघर्ष असून आम्ही उदय सामंतला मतदान केलं. ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले. नंतर ते गुवाहाटीला गेले, हा भाग वेगळा आहे. पण आम्ही इमानदारीनं पक्षादेश मानणारा मी कार्यकर्ता आहे. मग तेव्हा कसं झालं, 24ला नाही मला संधी मिळाली. मला करिअर करायचं असल्यामुळं मला टेस्ट केस करायची होती, की काय माझी पॉलिटिकल स्ट्रेंथ आहे. मी 15 दिवसाचा प्रवेश होता माझा शिवसेनेतला. आणि मला 75,000 मतं ऑर्गॅनिक मिळाली. ऑर्गॅनिक म्हणजे कळलं ना? हो. लक्ष्मी दर्शनाच्या न करता पण मिळणारी मतं ऑर्गॅनिक मतं म्हणतोय. बरोबर. आता ह्याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे? मी समाधानी आहे त्याच्यात. आज ह्यांनी माझी हकालपट्टी केली, ठीक आहे. मी स्वयंसेवक आहे, मी कार्यकर्ता आहे सामाजिक. काम करत राहणार आम्ही. विनायक राऊतांवरती तुम्ही वारंवार आरोप करताय, म्हणजे तुमचे तसे स्टेटमेंट्स पण आलेले आहेत. म्हणजे फक्त आरोप करण्यासाठी आहेत की खरंच तुमच्याकडे तसे काही पुरावे किंवा अशा काही गोष्टी आहेत ज्याच्या आधारावर तुम्ही हे आरोप करता? असं आहे, हे आरोप मीच नाही करत आहे. आजही बरं. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले असलेले नेते, उपनेते, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख पदाधिकारी हे आरोप करतायत. आणि 2000 परवाच्या 24च्या निवडणुकीला यांची निवडणूक झाल्यानंतर पालघरची निवडणूक होती. हं. रात्री 12 वाजता हॉटेल फनच्या परिसरात ह्यांनी डील केली आणि ती सीट गमावली. ती आंदण दिली सीट पालघर लोकसभेची. माझ्या निवडणुकीत सुद्धा विनायक राऊत साहेबांना मी नकोच होतो. माझी उमेदवारी होऊ नये म्हणून काही नामांकित सिने कलाकार टीव्ही सिरियल मधले मातोश्रीच्या मागच्या दारात येऊन विनायक राऊतांना भेटत होते. बाळमणीला घेऊ नका, बाळमणीला घेऊ नका. आणि म्हणून माझा प्रवेश 24 सालातल्या दसऱ्यामध्ये होणार होता. तो 12 दिवस पुढे गेला. हे उद्धवजींना कन्फ्युज करायचे. बाळमान्य असायचं तर मी म्हटलं उद्धवजींना, साहेब हरकत नाही. मी कार्यकर्ता आहे. तुम्हाला जर माझ्याकडे इलेक्टिव्ह मेरिट वाटत असतील, तर मी यायला आणि लढायला तयार, किंवा तुम्ही कोणालाही उमेदवारी द्या. मी त्याचं काम करणार आहे. यांचा जिल्हा प्रमुख चाळके, यांचा तालुका प्रमुख साळवी, यांचे अनेक उप तालुका प्रमुख, विभाग प्रमुख राहिले निवडणुकीत माझ्या. पैसे प्रचाराचे माझ्याकडनं घेतले. मतदान मला केलं नाही, विरोधात मतदान केलं. आणि 2 महिन्यात पळाले शिंदे सेनेमध्ये. म्हणजे आता ह्याच्या मागे विनायक राऊत नाही तर आणखीन कोण आहे? ह्याचं कितीचं डील झालं असेल, तेव्हा मी असं म्हटलं का डील झालं म्हणून? झालं माझं नशीब. आणि मी, माझी सुनबाई आता नगरपालिकेला उभी राहत होती. त्याची उमेदवारी द्यायला पण ह्यांना नको होती. तिथे पण ह्याने डील केलं सगळ्या ठिकाणी. त्यामुळं साध्या-साध्या पदाधिकाऱ्यांना पदं वाटेल हे पैसे घेतात असं सारासार लोक नाही, पण बोलतात. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्या निदर्शनास आणून दिल्या का? त्यांना तुम्ही सांगितलं का हे सगळं असं होतंय म्हणून तुमच्या माघारी? 100% माझ्या विधानसभेतली मी गोष्ट सांगितली, ज्याचा साक्षीदार मी आहे, पुरावा आहे. माझ्या बरं. सुनबाईच्या निवडणुकीतला साक्षी पुरावा आहे. मी त्याच्याकडे, पण उद्धवजी सज्जन आहेत, सभ्य आहेत आणि सहनशील आहेत. त्यांना नाही, कोणाला मग दुखावत त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया आली? त्यांनी काय कारवाईचे आश्वासन दिलं नाही. की गंमत काय? अशी आहे, गंमत अशी आहे, आज त्यांचा पक्ष अडचणीत होता आणि अशा वेळेला माझा प्रवेश झाला. आता त्यावेळेला ते आणखीन काय असा मोठा निर्णय घेणार? त्यांना कार्यकर्ते जपायचे आहेत, माणसं जपायची आहेत. मी त्यांचा जो काही बरं. 20 महिन्यामध्ये स्वभाव पाहिला ना, ते खूप माणसं जपणारा तो कार्यकर्ता, तेव्हा ते कुटुंब आहे किंवा स्वतः रश्मी वहिनी सुद्धा आमच्या कुटुंबाशी बोलणार, राहणार, आमचं आगत स्वागत त्यांनी केलं आणि खूप आम्हाला प्रेम दिलं त्यांनी. हे ह्यांना बघवत नाही, विनायक राऊत अँड कंपूला. आणि त्यामुळे खरी अडचण आहे. तर तुम्ही जे सांगत आहात उद्धव ठाकरेंबद्दल, त्यांच्या ठाकरे परिवाराबद्दल, ते अगदी शिंदेचे आमदार, त्यांचे नेते जे सांगतात त्याच्या उलट आहे. म्हणजे ते असा आरोप करतात की हे कार्यकर्ते जपत नाहीत, हे वेगळेच राहतात, वेळ देत नाहीत कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी, नेत्यांना भेटण्यासाठी. तुम्ही सांगताय की हे ठाकरे चांगले आहेत, हा पूर्ण ठाकरे परिवार चांगला आहे. माझा अनुभव 20 महिन्यातला आहे, की मला किमान 25 भेटी तिने दिल्या आणि त्या बरं. 2 मिनिटाच्या नाही. बरं. आता हे वेगवेगळे प्रत्येकाचे अनुभव शकतात. आता मी ट्रान्सपरंट आहे, मी कार्यकर्ता आहे, त्यांना माहिती आहे मी स्वयंसेवक आहे. तरी त्यांनी मला स्वीकारलं. ते म्हणाले, "असू देत, काही प्रॉब्लेम नाही." आणि त्यामुळं आमच्या ज्या वैचारिक चर्चा सगळ्या होत होत्या,
किंवा पालघर ते सिंधुदुर्ग पर्यंत मी शिवबंधन परिक्रमा केली, की संघटनेला बळकटी करणं, हा पक्ष अडचणीत आहे. तेव्हा पक्षात नवीन कार्यकर्ते कार्यकर्ते आणि आजही ग्राउंड लेवलला त्यांचे कार्यकर्ते आहेत, मतदार आहेत त्यांच्याकडं. पण हे मतले जे बडवे आणि एजंटगिरी करणारे लोक आहेत ना, ह्यांच्यामुळं त्या पक्षाची हानी झाली आहे खरं तर. आणि उद्धवजींबद्दल बॅड इम्प्रेशन ह्या विनायक राऊत साहेबांनी केलेलं आहे. वास्तविक ती माणसं खूप चांगली आहेत. मग आता पुढे काय, हा एक मोठा प्रश्न येतो. म्हणजे तुमच्या राजकीय करिअरचा पण प्रश्न आहे, पुढे काय तुम्ही निर्णय घेताय. आणि दुसरा, उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना आहे त्याचं आता पुढे काय होणार. कारण कोकणामध्ये उरीपुरे म्हणजे तुमच्यासारखेच काही लोक होती जे शिवसेना ठाकरे गटाला पुढे चालवत होती, वाढवत होती. आता तुम्ही जर बाहेर पडला आहात तर मग आता पुढे काय. म्हणजे पहिला प्रश्न तर तुमचा वैयक्तिक आहे. नाही, असं नाही. शेवट कसं आहे, हे अप्स अँड डाऊन्स असतात. माझ्या 40 वर्षाच्या कारकिर्दीत मी पहिले भाजपचे 2 खासदार होते. आज बरोबर. भाजप सत्तेत आहे, राज्यात सत्तेत आहे. तर हे राजकारणात तीन टर्म चालतच. 3 टर्म सत्तेत आहेत सतत सलग. त्यामुळे हे चालतच असतं. त्यामुळे त्याच्याबद्दल मी काही प्रतिक्रिया देणे इतका काय मी मोठा नाही, की तो माझा अधिकार नाही, की शिवसेनेचं काय होईल. हम्म. गॉड इज ग्रेट, परमेश्वर ठरवेल किंवा काय असेल ते. आता दुसरा एक काहीतरी तुमचा मुद्दा होता. म्हणजे तुम्ही आता पुढे काय करणार हा, म्हणजे तुम्ही पुढे काय करा. शिवसेनेतून. हा. आता मी कसं आहे, आता या क्षणाला मी अपक्ष आहे. म्हणजे मला पक्षच नाही. तरी हम्म. पण मी आनंदी समाधानी आहे. कारण मी सेवा हे साधन असं घेऊन आम्ही राष्ट्रीय संघाचा विचार घेऊन राजकारणात त्यावेळेला मी आलोय. माझी वडील आले, आमची 2 पिढ्या. माझी 3री पिढी आहे. त्यामुळं राजकारणात काही कमवायला यायचं आहे, पदं घ्यायची ते कधी आमच्या ध्यानीमनीच नव्हतं. आणि आमची जी हिची जी विचारधारा त्यावेळची होती भारतीय जनता पार्टीची, की आजही रात्र आहे. एकात्म मानवदर्शन किंवा अंत्योदय. पंडित दीनदयाळ उपाध्यायांनी सांगितलं, की समाजातला जो गरीबातला गरीब माणूस आहे, झोपडीतला माणूस आहे, त्याला आपल्याला या विकासाच्या प्रक्रियेत आणून प्रक्रियेमध्ये आणून राष्ट्र निर्माणाचं कार्य काम करायचं. हे आम्ही करतोय. त्यामुळे आता मी उद्या कोण झालो म्हणजेच काही होणार आहे आणि नाही झालो म्हणजे माझं राजकारण संपलं, असं होत नाही. जो कार्यकर्ता आहे तो नेता आहे. त्याच्या पाठी लोक असतात, समाज असतात. त्यामुळं गॉड इज ग्रेट, गॉड ठरवेल, देवाभाऊ ठरवतील. परंतु देवा भाऊ ठरवणार हाच मुद्दा आहे की तुम्ही ह्या सगळ्या कालपासूनचं जे सगळं सुरू आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही असंही म्हटलं की देवेंद्र फडणवीसांच्या अर्थात तुम्ही RSS मध्ये होतात आणि खूप वर्षांपासून तुम्ही काम केलं, त्यामुळे देवा भाऊंची तुमचे मी चांगले संबंध. आर-एस-एस सोडलेली नव्हती, की सोडलेली नाही. आर-एस-एसने हा. मला टाकलेलं नव्हतं. नाही, नक्कीच ना. त्यामुळे तुमचे देवेंद्र फडणवीसांशी चांगले संबंध असणं यात काही खूप वेगळं असं काय आहे किंवा ते तुम्ही ते बोलून दाखवले अशातला काय भाग नाही. परंतु आता त्या स्टेटमेंटवरून, त्या विधानावरून अशी चर्चा आहे की देवा भाऊच ठरवणार आता सगळं. देवाभाऊ आहेत, रवींद्र चव्हाण प्रदेश अध्यक्ष आहेत, त्याच्याचबरोबर नितेश राणे साहेब आमचे इकडचे नेते आहेत कोकणातले, आमचे बावनकुळे साहेब आहेत. त्यांची पक्ष जे ते ठरवतील ना. असा मी काही त्या पक्षाला नवीन नाहीये. बरोबर. 20 महिन्याचा कालावधी सोडतो, माझं पुरं आयुष्य तिथं गेलंय. मी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता युवा मोर्चाचा अध्यक्ष होतो. मी 5 वर्ष आमदार होतो. 3 वेळेला मला पक्षानं न मागता उमेदवारी दिली विधानसभेची. एकदा राज्यसभेची. याच्यात माझं काही कॅलिबर आहे म्हणून मला दिली ना. तर त्यामुळं लेट अस सी, वेट अँड वॉच. आपण थांबू. होईल काही चांगलं तुमच्या मनामध्ये आहे तसं. माझ्या मनात काय ह्यापेक्षा तुमच्या मनात काय हे जास्त महत्वाचं आहे आणि तेच आपल्याला बघायचं आहे येत्या नाही, काळात आम्हाला हे. समाजसेवा करायची आहे, राष्ट्र निर्माणाचं काम करायचं आहे. ते कधी कधी सरकार पक्षामध्ये राहून, सत्तेत राहून पदं घेऊन करता येतं किंवा अन्य माध्यमातून सुद्धा करता येतं. सेवा हे परंतु साधं सत्तेत राहून प्रभावीपणे करता येतं. करता येतं. आपण देवाला प्रार्थना करूया. नक्कीच नक्कीच. धन्यवाद सर. आता पुढे काय होईल हे आता येत्या 2-4 कधी निर्णय घेताय असं ठरवलंय की या 2 दिवसात, 4 दिवसात ही बघूया, निवडणूक वेट वेट झाल्यानंतर. बघूया, वेट अँड वॉच. घाई कशाला बरं, काय. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. येस, चालेल. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद सर. तुम्ही आलात, वेळ दिलात त्याबद्दल आभार. धन्यवाद आणि पुन्हा वेळ द्याल अशी आशा आणि अपेक्षा आहे. जरूर जरूर. धन्यवाद धन्यवाद. नक्की नक्की.